सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या गुरुवार 22 जानेवारी 2026 श्री गणेश जयंती आलेली आहे. म्हणजेच विनायक चतुर्थी, तिलकुंद चतुर्थी, वरद चतुर्थी. उद्या गणपती बाप्पांचा जन्मदिवस आहे. सर्वांनी जेवढी सेवा होईल ना तेवढी जरूर करा. इच्छा प्राप्ती चतुर्थी असं जरी म्हटलं ना तरीही चालेल. उद्या सर्वांच्या इच्छा संपूर्ण दिवसभरात पूर्ण होण्याचाच उद्याचा दिवस आहे. लवकर उठा, सर्वांनी लवकर उठायचं आहे. चिमूटभर पांढरी तीळ आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे. महिलांनो, लहान लेकरांपासून मोठ्यांपर्यंत हा आंघोळीचा उपाय जरूर करा. चिमूटभर पांढरी तीळ टाका आणि थोडंसं गंगाजल असेल, गुलाबजल असेल, थोडंसं गोमूत्राचे 2 थेंब टाकले चालेल. पण पांढरी तीळ टाकून उद्या तिलकुंद चतुर्थी, तिळाचे जेवढे उपाय करता येईल ना जरूर करायचे आहे. तर उद्या आंघोळीचा हा उपाय जरूर करायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. प्रत्येकाच्या देवघरात गणेशाची मूर्ती असतेच. असं कुठलंच घर नाही या जगात की गणपती बाप्पांची मूर्ती या देवघरात नाही. तर गणपती बाप्पांना तामणात घ्यायचं आहे. आधी स्वच्छ पाण्याने, त्याबरोबर पाण्यात थोडीशी तीळ टाका आणि गणपती बाप्पांना सुद्धा तीळ मिश्रित पाण्याने अभिषेक करायचा आहे. पांढरी तीळ टाकून गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे. जेव्हा महादेवांची सेवा करतो तेव्हा काळी तीळ टाकतो आपण पाण्यात, पण जेव्हा गणपती बाप्पांची सेवा कराल ना पांढरी तीळ टाका. तिळाचं उटणं केलेलं असेल तर गणपती बाप्पांना तिळाचं उटणं लावा. नाही जमत तुम्हाला, साधी तीळ पाण्यात टाका, दुधात टाका. छान असं पाण्याने, नंतर पंचामृताने किंवा दुधाने, पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे. गणपती बाप्पांना छान असं लाल रंगाच्या वस्त्रावर तांदळाची, मुठभर तांदळाची रास करा. अख्खे तांदूळ वापरायचे आहे. कधी पण देवांची पूजा सेवा करताना अख्खेच तांदूळ घ्यायचे आहे. तर तांदळाची रास करायची आहे. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ते तांदूळ आपल्या कोठी असेल तुमची, डबा असेल त्यात टाकायचे आहे. वर्षभर धन धान्य, पैसा, ऐश्वर्य, सुख कशालाच कमी पडणार नाही. तांदळाचा हा उपाय सर्वांनी जरूर करायचा आहे. मुठभर तांदळाच्या राशीवर गणेशाची मूर्ती स्थापन करायची आहे. तर माघ शुद्ध चतुर्थी म्हणजे पंचांगानुसार माघी गणेश चतुर्थी तिथी प्रारंभ होणार आहे. 22 जानेवारी गुरुवारी पहाटे 3:47 ही तिथी प्रारंभ होणार आहे आणि 23 जानेवारीला शुक्रवारी मध्यरात्री 2:28 ही तिथी समाप्त होणार आहे. उदय तिथीनुसार माघी गणेश जयंती चतुर्थी ही 22 जानेवारी 2026 गुरुवार रोजीच आपण साजरी करणार आहोत. गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा स्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी 9:29 पासून ते दुपारी 12:58 असणार आहे. या 3.5 तासाच्या शुभ मुहूर्तावर गणपती बाप्पांची सेवा, पूजा, अभिषेक आणि स्थापना जरूर करायचा आहे. दुपारी 1 ते 3 हा राहूचा काळ असणार आहे. या 2 तासाच्या राहूच्या काळात, अशुभ काळात चुकून सुद्धा गणपती बाप्पांची पूजा असेल, सेवा असेल, आरती वगैरे करणार असाल तुम्ही, किंवा बऱ्याच घरांमध्ये भाद्रपद महिन्यात जसं आपण गणपती बाप्पांची पार्थिव गणेशाची मूर्ती स्थापन करतो तशाच पद्धतीने बऱ्याच घरांमध्ये माघी गणेश जयंतीला सुद्धा 5 दिवसांचा, 11 दिवसांचा अशा पद्धतीने गणपती बाप्पांची स्थापना सुद्धा केली जाते. तर तुमच्या घरात जर गणपती बाप्पांची स्थापना होत असेल किंवा आपण जर देवघरातल्या गणपतीची पूजा करत असाल तर सकाळी 9:29 पासून ते 12:58 आपल्याला पूजा करायची आहे, स्थापना करायची आहे. नंतर 1 ते 3 हा राहूचा काळ असणार आहे दुपारी. या वेळात, या काळात गणपती बाप्पांची स्थापना, पूजा, सेवा चुकून सुद्धा करू नका. आता उद्या आपण सर्वच जण देवदर्शन म्हणजे गणपती बाप्पांच्या दर्शनाला मंदिरात तर जाणारच आहोत. तुम्ही 3 वाजेनंतर अगदी रात्रीच्या 12 वाजेपर्यंत दर्शन घेतलं ना चालेल. संपूर्ण दिवस हा शुभच आहे. फक्त हा राहू काळ 2 तासाचा जाऊ द्या, बाकी संपूर्ण दिवस हा शुभच आहे. तुम्ही जर भल्या पहाटे उठून गणपती बाप्पांची पूजा, स्थापना करत असाल तर तोही शुभच काळ आहे. म्हणजे दुपारी 12:58 संपूर्ण दिवस हा शुभच आहे.
आहे फक्त दुपारी 1 ते 3 हा राहूचा अशुभ काळ असणार आहे. हा 2 तासाचा काळ जाऊ द्या. बाकी दिवसभर बाप्पाचं दर्शनासाठी, पूजा, सेवा, स्थापना करण्यासाठी अतिशय शुभ दिवस आहे. उद्या गणपती बाप्पांची स्थापना करून छान असा अष्टगंधाचा किंवा हळद कुंकू ओलं करा आणि ओला तिलक गणपती बाप्पांना लावायचा आहे, तिलक करायचा आहे. बाप्पाला छान असं दुर्वा अर्पण करायचे आहे. प्रत्येकाने 21 दुर्वांची जुडी गणपती बाप्पांना अर्पण करा. दुर्वांची जुडी अर्पण करताना मागील देठाला हळदी कुंकू लावायचं आहे. उजव्या हातात ती जुडी घ्यायची आहे. तुमची मनोकामना बाप्पांच्या चरणी बोलायची आणि ती जुडी गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायची आहे. एक का होईना लाल जास्वंद गणपती बाप्पांना जरूर अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर लाल जास्वंद अर्पण केल्यानंतर महिलांनो 21 तांदळाचे दाणे, अख्खे 21 तांदळाचे दाणे घ्यायचे आहे. थोडंसं हळद कुंकू कोरडंच त्याला लावून घ्यायचं आहे. उजव्या हातात ते 21 तांदळाचे दाणे घ्यायचे आहे. तुमच्याबद्दल, तुमच्या पतीबद्दल, मुलांबद्दल जी इच्छा असेल तुम्हाला ती गणपती बाप्पांना बोलून घ्यायची आहे आणि किमान 21 वेळा ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः मंत्राचा जप करायचा आहे. आणि ते 21 तांदळाचे दाणे तुमची इच्छा बोलून गणपती बाप्पांना जे लाल जास्वंद अर्पण केलेलं आहे त्यावर ते 21 दाणे अर्पण करून द्यायचे आहे. एका रात्री तुमच्या आयुष्याचं, तुमच्या मुलांच्या आयुष्याचं सोनं नाही झालं तर मला बोला. सुंदर सेवा आहे गणपती बाप्पांना 21 तांदळाचे दाणे अशी सेवा करून मनोकामना बोलून प्रत्येक आईने जरूर अर्पण करा. गौरीपुत्र श्री गणेश आहेत. उद्या तुमची हाक, तुमची इच्छा जरूर पूर्ण करतील. आईला नाही सेवा करता आली, वडिलांनी करा, पण जरूर करा. उद्या तिलकुंद चतुर्थी आहे. तिळाला खूप महत्त्व आहे. तिळाचे लाडू गणपती बाप्पांना नैवेद्यात ठेवायचे आहे. 5 लाडवांचा नैवेद्य दाखवा. 11, 21 किंवा जास्तीत जास्त गणपती बाप्पाला तिळाच्या लाडूंचा नैवेद्य प्रत्येकाने दाखवायचा आहे. त्याचबरोबर महिलांनो, स्वतःच्या हाताने गणपती बाप्पांसाठी उकडीचे मोदक बनवा किंवा तळणीचे बनवा किंवा गूळ खोबऱ्याचे बनवा किंवा नाही जमलं थोडासा गूळ किसून घ्यायचा आहे आणि गुळाचे जरी छोटे छोटे छान छान गणपती बाप्पांसाठी मोदक बनवले, लाडू बनवले गुळाचे तरीही चालेल. पण गणपती बाप्पांना तिळाच्या लाडूंचा आणि मोदकांचा नैवेद्य जरूर दाखवा. आता नैवेद्य कसा दाखवायचा, तर जसा भगवान श्री हरी विष्णूंना आपण तुळशीपत्र ठेवून जेव्हा नैवेद्य दाखवतो तेव्हाच देव आपला नैवेद्य स्वीकारतात. तसंच मोठी गणेश जयंती आहे. गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवता त्यावर 5 दुर्वा का होईना जरूर ठेवा. क्षणात तुमचा नैवेद्य स्वीकारला जाईल आणि क्षणात तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहे. तर अशा पद्धतीने उद्या नैवेद्य दाखवायचा आहे. त्याचबरोबर प्रत्येक आईने उद्या गणपती बाप्पांना मूठभर हिरवे मूगसुद्धा अर्पण करायचे आहे. एखादा हिरवा कपडा घ्या किंवा लाल घ्या, पांढरा घ्या, गणपती बाप्पांसमोर ठेवा. मुगाचे दाणे अर्पण करा. मूठभर मूग घ्या, न मोजता घेतले चालेल. मूग घ्यायचे, गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचे आहे. हळदी कुंकू, फुलं, अक्षता, दुर्वा वाहून पूजा करा. नंतर त्याची पोटली बांधून घ्यायची आहे तुम्हाला. आणि गुरुवारी रात्री मुलं जेव्हा झोपतात ती पोटली मुलांच्या उशीखाली ठेवायची आहे. उशीखाली पोटली ठेवलेली शुक्रवारी आंघोळीनंतर काढून घ्यायची आहे. आणि तुमच्या घराजवळ जर गणपती बाप्पांची एखाद्या मंडळात स्थापना झालेली असेल किंवा गणपती बाप्पांचं मंदिर, प्रत्येकाच्या घराजवळ मंदिर असतंच, ती पोटली उचलून गणपती बाप्पांच्या चरणी मंडळात किंवा एखाद्या मंदिरात, गणपती बाप्पांच्या मंदिरात ठेवून यायची आहे. मुलांवर कधीच कुठलं संकट येणार नाही. गणपती बाप्पा आहे, मुलांचं कायम रक्षण करतील. शिक्षण असू दे, नोकरी असू दे, सोन्यासारखी मुलांची प्रगती होईल. प्रत्येक आईने मूठभर मूग, हिरवे मूगाचा हा उपाय सर्वांनी जरूर करा. आईला नाही जमला, वडिलांनी केला तरीही चालेल, जरूर करा. अनुभव चांगलेच येतील तुम्हाला. आता ज्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्न कार्यात खूप अडचणी येत आहे, लग्न ठरताना वगैरे खूप अडचणी येत आहे, तर काय करायचं आहे,
मुलगा किंवा मुलगी स्वतः उपाय करा. आता नाही मुलगा किंवा मुलगी तर मग आईवडिलांनी उपाय केला तर चालेल, पण मुलगा मुलगी जर हजर आहात तुम्ही घरी तर जरूर उपाय करायचा आहे. थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहे, अखंड अक्षता घ्या, त्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. ओली हळद करा, ओलं कुंकू करा, त्या अक्षतांना लावून घ्यायचं आहे आणि त्या थोड्याशा वाळवून घ्यायच्या आहे. आणि तुमच्या घराजवळ गणपती मंदिर असेल किंवा एखाद्या मंडळात गणपती बाप्पांची स्थापना झालेली असेल तिथं त्या अक्षता घेऊन जायच्या आहे. बरोबर जाताना दुर्वा, जास्वंद, मोदकांचा नैवेद्य, लाडवांचा नैवेद्य, तिळाच्या लाडूंचा नैवेद्य बरोबर घेऊन जा. तिथं गेल्यानंतर गणपती बाप्पांचं दर्शन घ्या, तिळाच्या लाडूंचा नैवेद्य दाखवा, मोदकांचा नैवेद्य दाखवा, दुर्वा अर्पण करा, जास्वंद अर्पण करा. आणि ज्या तुम्ही अक्षता बनवून नेलेल्या आहे त्या ज्या मुलाला किंवा मुलीला लग्न कार्यात अडचणी येत आहे त्या व्यक्तीने, त्या मुलाने किंवा मुलीने स्वतःच्या हाताने, उजव्या हाताने गणपती बाप्पांच्या चरणी किंवा गणपतीच्या अंगावर त्या अक्षता थोड्याशा अर्पण करायच्या आहे. अर्पण करताना मुठभर अक्षता गणपती बाप्पांच्या अंगावर टाकायच्या आहे. त्यातीलच थोड्याशा अक्षता घरी उरवून परत घेऊन यायच्या आहे, एखाद्या पुडीत बांधून आणायच्या आहे आणि त्या आणल्यावर घरात, आपल्या घरात, देवघरात गणपती बाप्पांजवळ ठेवायच्या आहे आणि त्या अक्षता तशाच राहू द्यायच्या आहे. जेव्हा तुमच्या लग्नाच्या अक्षता तयार होतील त्याच अक्षता मिसळून घ्यायच्या आहे, एकत्र करायच्या आणि तुमच्या डोक्यावर लग्नात त्याच अक्षता पडणार आहे. सुंदर उपाय आहे. 1.25 महिन्याच्या आत तुमचं लग्न जरूर जुळून येईल आणि लवकरात लवकर योग्य मुलाशी किंवा योग्य मुलीशी तुमचं शुभ कार्य घडून येणारी ही सेवा आहे. म्हणून हा अक्षदांचा उपाय जरूर करायचा आहे. मुलाने करा, मुलीने करा. आता मुलगा किंवा मुलगी शिक्षण, नोकरीसाठी बाहेरगावी आहे, मग आई वडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल. उद्या गणेश जयंती. महिलांनो, एक कणकेचा दिवा बनवा किंवा मातीची पंती असेल तुमच्याकडं, त्यात तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं आहे. तिळाचं तेल नसेल, दुहेरी 4 वाती टाका आणि जे तेल दिव्यांसाठी वापरतात, देवांच्या दिव्यांसाठी, ते तेल टाका. चिमूटभर पांढरी तीळ टाका, एखादी कापराची वडी टाका, 2 लवंग टाका आणि तो दिवा एखाद्या ताटलीत ठेवा. हळद, कुंकू, फुलं, अक्षता वाहून दिव्याची पूजा करा. तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे आणि देवघरात गणपती बाप्पांसमोर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. मुलांविषयी काही इच्छा असेल तर बोलून घ्या आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. चहू बाजूंनी तुमच्या घरात पैसा येऊ लागेल, चहू बाजूंनी तुमच्या मुलांना प्रगती मिळेल, 4ही दिशांनी मुलांचं, तुमच्या कुटुंबाचं रक्षण होईल आणि गणपती बाप्पांची तुमच्यावर भरभरून कृपा होईल. असा हा चहूमुखी दिवा प्रत्येक आईने गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी जरूर लावायचा आहे. उद्या गणेश जयंती. गणपती बाप्पांना बाप्पांच्या आवडीचा नवस प्रत्येकाने जरूर बोलायचा आहे. सकाळी पूजा कराल तेव्हाच बोला किंवा रात्रीच्या 12 वाजेपर्यंत बोललात ना तुम्ही तरीही चालेल. घरात गणपती बाप्पांसमोर बोला किंवा मंदिरात जात असाल मंदिरात बोललात तुम्ही किंवा तुमच्या घराजवळ मंडळ असेल तिथं गणपती बाप्पांची स्थापना केलेली असेल, तुम्ही कुठंही गणपती बाप्पांना तुम्ही नवस बोलू शकतात. बाप्पा आहे. गणेश जयंतीला जिथं बघाल ना 1000 पटीने गणपती बाप्पा जागृत स्वरूपात वास करत असतात. गणेश जयंतीचा दिवस आहे, गणपती बाप्पांचा वाढदिवस, जन्मदिवस आहे. गणपती बाप्पांना हाक मारून तर बघा. गणपती बाप्पांच्या आवडीचा नवस बोलायचा आहे. तर काय नवस बोलाल? तर गणपती बाप्पांना तुम्ही चतुर्थीचा नवस बोलू शकतात. पुढची अंगारकी येईल तेव्हापासून बाप्पा मी तुमच्या 11 संकष्ट चतुर्थीचं व्रत करेल, 21 संकष्ट चतुर्थीचं व्रत करेल किंवा मरोस्तोवर आयुष्यभर मी संकष्ट चतुर्थीचं व्रत नक्कीच करेल, असा तुम्ही फलदायी हा नवस बोला. तर बघा, पुढील जेव्हा गणेश जयंती येईल ना, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या असतील आणि तुम्ही नवस फेडाल म्हणजे पुढच्या अंगारकीपासून तुम्ही संकष्ट चतुर्थीचं व्रत कराल, असा नवस तुम्ही बोलायचा आहे. किंवा तुम्हाला नाही उपवास झेपत, नाही उपवास जमत, असं नाही की नाही तुम्ही उपवास केला तर तुमच्या इच्छा पूर्ण होणार नाही, असं नाही. गणपती बाप्पा आहे, आपल्या लेकरांच्या मनातलं सर्व जाणतात.
तर गणपती बाप्पांना तुम्ही गुळाचा नवस करू शकता किंवा नारळाचा नवस करू शकता. मंदिरात किंवा मंडळात तुम्ही 5 नारळाचं तोरण बांधेल किंवा 11 नारळांचं, 21 नारळांचं किंवा जास्तीत जास्त नारळांचं तोरण तुमच्या मंदिराला अर्पण करेल किंवा मंडळाला अर्पण करेल असा नवस बोलू शकता. किंवा 1.25 किलो, 5.25 किलो किंवा 10 किलो, 11 किलो गुळाचं तुम्ही दान कराल असा सुद्धा तुम्ही नवस गणेश जयंतीच्या दिवशी करू शकतात. किंवा तुम्ही 21 दुर्वांच्या 21 जुड्या गणपती बाप्पा मी तुम्हाला अर्पण करेल, तुमच्या चरणी अर्पण करेल असा नवस बोलू शकता. 21 दुर्वांच्या 21 जुड्या किंवा जास्तीत जास्त जुड्या मी गणपती बाप्पा तुमच्या चरणी अर्पण करेल, गणेश जयंतीला अर्पण करेल, पुढील गणेश जयंतीला किंवा संकष्ट चतुर्थीला असा नवससुद्धा तुम्ही करू शकता. बघा, तुमच्या सर्व इच्छा गणपती बाप्पा जरूर पूर्ण करेल. गणपती बाप्पा आहे, आपल्या लेकरांना कधीच खाली हात ठेवत नाही. म्हणून गणपती बाप्पाला ज्या आवडीच्या गोष्टी आहे ना त्यांचा नवस जरूर बोला. दुर्वांचा नवस बोला, नारळसुद्धा, खोबरं गूळ बाप्पाला इतकं प्रिय आहे. गुळाचा नवस बोला किंवा खोबऱ्याचा नवस बोला किंवा जास्वंद, बाप्पांना मी एवढी जास्वंद अर्पण करेल असा सुद्धा नवस बोलू शकता. किंवा चतुर्थीचं व्रत कराल तुम्ही असा नवस बोला. उद्या महिलांनो, देवघरात 2 विड्याची पानं गणपती समोर ठेवायची आहे. त्यावर 1 सुपारी ठेवायची आहे आणि 2 लवंग ठेवायचे आहे. हळद, कुंकू, फुलं, अक्षता वाहून पूजा करायची आहे. ही सेवा सकाळीच करा. 12:58 तुमची सेवा झालेली पाहिजे. तर तुम्ही गणपतीची मूर्ती स्थापन करत असाल तिथं जरी ही सेवा हा उपाय केला चालेल. किंवा तुमच्या घरात माघी गणपतीला गणपती स्थापना करत नसेल, आपल्या देवघरात तर गणपती बाप्पा आहे, चांगल्या मूठभर तांदळाच्या राशीवर गणपती बाप्पांची अभिषेक करून पूजा करून स्थापना करा. गणपती समोर 2 विड्याची पानं ठेवा. देठ बाप्पाकडे आला पाहिजे अशा पद्धतीने ठेवा. त्यावर तुम्हाला 1 रुपया ठेवायचा आहे. त्यावर 1 सुपारी ठेवायची आहे. 2 लवंगा ठेवायच्या आहे. हळद, कुंकू, फुलं, अक्षता, दुर्वा, जास्वंदाचं फूल वाहून पूजा करायची आहे. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ती सुपारी, तो रुपया आणि 2 लवंग एका लाल कपड्यात बांधून घ्यायच्या आणि तुमच्या तिजोरीत ठेवायच्या आहे. साक्षात गणपती बाप्पा तुमच्यावर इतकी कृपा करतील की पैसा तुमच्या घरात नाही अशा गोष्टी कधी घडणार नाही. साक्षात लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल, अखंड वास करेल, तुमच्या घरातलं दुःख दारिद्र्य दूर करेल, मुलांची दिवस रात्र प्रगती व्हायला सुरुवात होईल अशी सुंदर सेवा आहे. 1 सुपारीचा हा उपाय प्रत्येकाने जरूर करायचा आहे. तुमच्या घरात जर माघी गणपतीला तुम्ही गणेशाची मूर्ती स्थापन करत असाल तर गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला मंगल कलशाची स्थापना जरूर करायची आहे. तेव्हाच आपला गणपती म्हणजे गणपतीचं व्रत पूर्ण होत असतं. म्हणून गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करताना उजव्या बाजूला गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला मंगल कलशाची स्थापना जरूर करा. छान असा कलश भरून घ्यायचा आहे. त्यात 1 रुपयाचं नाणं टाका, सुपारी टाका, थोड्याशा दुर्वा टाका, हळदी कुंकू फुलं वाहून कलशाची पूजा करा. अष्टदिशांनी हळदी कुंकवाची बोटं लावायची. छान अशी 5 पानं विड्याची ठेवा. नसतील विड्याची, आंब्याची 5 पानं ठेवा. त्यावर छान असा नारळ ठेवायचा आहे. पाणीदार शेंडी वर आली पाहिजे. कलशाखाली मूठभर तांदळाची रास करा आणि गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला मंगल कलशाची स्थापना जरूर करा. आता ज्यांच्या घरात गणपती बाप्पांची मातीच्या मूर्तीची स्थापना होत नसेल, आपल्या देवघरात तर गणपती बाप्पांची मूर्ती आहेच, तर बाप्पांच्या उजव्या बाजूला प्रत्येक महिलेने आपल्या देवघरात उद्या मंगल कलशाची स्थापना जरूर करायची आहे. नवीन नारळ स्थापन करायचा असेल, नवीन कलशावर नवीन नारळ भरा आणि तो जुना नारळ असेल तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जित करायचा आहे. असा मंगल कलश जरूर उद्या सर्वांनी भरायचा आहे. खूप शुभ परिणाम आपल्या वास्तूत घडायला लागतील. सर्व शुभ गोष्टी घडून येईल. गौरी मातेची सुद्धा आपण सेवा करणार आणि गणपती बाप्पांची सुद्धा. गौरी पुत्र श्री गणेश आहे, आपल्या सर्व इच्छा मनोकामना उद्या जरूर पूर्ण करतील. म्हणून गणपती बाप्पांची स्थापना करताना उजव्या बाजूला गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला मंगल कलशाची स्थापना जरूर करा.
उद्या गणपती बाप्पांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य सकाळी जरूर दाखवा. तुम्ही संध्याकाळी मोदक बनवणार असाल तर संध्याकाळी मोदक बनवा, पण सकाळी गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. घराजवळ जर गाय असेल, ताजी चपाती, थोडासा तूप लावा, गूळ ठेवा आणि ताजी चपाती गोमातेला जरूर खाऊ घालायची आहे. उद्या देवघरातील दिवा ठेवत असाल त्याखाली सुद्धा थोडीशी तांदळाची, मुठभर तांदळाची रास करा आणि त्यावर आपल्याला दिवा ठेवायचा आहे. उद्या सर्वांनी आपल्या घरामध्ये, आपल्या वास्तूमध्ये 11 वेळा अथर्व शीर्षाची सेवा जरूर करा. 11 वेळा फलश्रुतीसह अथर्व शीर्ष पठण करा. 11 वेळा गणपती स्तोत्र पठण करा. मुलांकडून सुद्धा सेवा करून घ्यायची आहे. आणि जेव्हा आपण सकाळी गणपती बाप्पांना जो अभिषेक करणार आहोत पाण्याने, दुधाने, त्यातील थोडं का होईना तीर्थ मुलांना जरूर प्यायला द्यायचं आहे. गणपती बाप्पा रिद्धी सिद्धी बुद्धीचे देवता आहे. मुलांची बुद्धी तीक्ष्ण होईल. मुलांना शिक्षणात, नोकरीत प्रगती मिळत नसेल तर भरभरून प्रगती मिळायला लागेल. मुलं उच्च शिक्षित होतील, नोकरीत त्यांना यश, प्रगती मिळेल. म्हणून ही सेवा जरूर करा.